नागपुर के बेल तरोड़ी थाना क्षेत्र में प्लॉट खरीदने के नाम पर एक व्यक्ति से 13 लाख रुपए की धोखाधड़ी की गई। शिकायतकर्ता ने वर्ष 2016 में एक प्लॉट खरीदने का सौदा किया था और उसकी रजिस्ट्री भी करा ली गई थी। बाद में जब वो प्लॉट देखने पहुंचे तो वहां दूसरे व्यक्ति का बोर्ड लगा मिला। जांच में पता चला कि उन्हें दिए गए दस्तावेज फर्जी थे। आरोप है कि दो लोगों ने मिलकर नकली कागजात दिखाकर शिकायतकर्ता का भरोसा जीत लिया और पैसे लेकर धोखा दिया। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। फिर्यादी पाचपावलीमध्ये राहणारे असून फिर्यादीला दोन आरोपी आहेत, अमोल मोकाशी आणि ममता रामदास यांनी एक बेसाच्या मध्ये एक प्लॉट 13 लाख रुपयाची खरेदी करून दिली होती। ही खरेदी साधारणतः 2016च्या दरम्यान झाली होती। या खरेदीमध्ये ही खरेदी केल्यानंतर फिर्यादीला त्यांनी त्याबाबतची रजिस्ट्री देखील लावून दिली होती। रजिस्ट्री लावल्यानंतर जेव्हा फिर्यादीने प्लॉट बघण्यासाठी गेले तेव्हा त्यांना कळलं की ह्या प्लॉट दुसराच एका अन्य व्यक्तीला विकला होता। त्यावरून फिर्यादीच्या लक्षात आलं की आपले फसवणूक करून आपल्याला फेक रजिस्ट्री किंवा असं म्हणता येईल की त्याच्यामध्ये बोगस डॉक्युमेंट लावून रजिस्ट्रेशन लावून दिलेली। या प्रकारात आम्ही चौकशी केली असता चौकशीमधून बेलतोडी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही कलम 120 ब 406 420 467 471 472 IPC प्रमाणे आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये फिर्यादीचे त्यांनी 13 लाख रुपये घेऊन एक विश्वास संपादन करून त्यांची रक्कम घेतलेली आहे। या प्रकारचे कोणतेही गुन्हेगार असं जर काम करत असेल तर त्याला बेलतोडी पोलीस स्टेशनमधून एक ठाम आहे की कोणत्या नागरिकाची फसवणूक झाली असेल त्यांनी संपर्क करावा आणि अशा प्रकारचे कोणतेही आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या असतात आम्ही तात्काळ त्याच्यावरती त्वरित ॲक्शन घेऊन योग्य ती कारवाई करीत आहोत।